नमस्कार, मी रेणुका. तुम्ही बघताय आपलं नाशिक. दुपारी 12च्या बातमीपत्रात स्वागत. प्रथम एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. द्वारका अंडरपासच्या दुसऱ्या स्लॅबचं काम पूर्ण. लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. नंदिनी नदीवरील पूल धोकादायक. पावसाळ्यात 25,000 नागरिकांचा जीव टांगणीला. सुरगाण्यात एसटी महामंडळाचा मनमानी कारभार. बर्डीपाडा रगतवीर मार्गावर बसच्या बिघाडामुळे प्रवासी त्रस्त. खडसेंच्या वाढदिवसाला महाजनांची दांडी. शुभेच्छांमधून लगावला राजकीय टोला. राज्यराणी एक्सप्रेसमधून लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळाले, पण नाशिकच्या भद्रकालीत अलगद जाळ्यात अडकले. आता बघूयात बातम्या सविस्तरपणे. नाशिकमधील बहुप्रतीक्षित द्वारका भुयारी मार्गाच्या अंडरपास बोगद्याचं दुसऱ्या स्लॅबचं काम पूर्ण झालंय. किरकोळ कामं पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग लवकरच हलक्या वाहनांसाठी खुला होणार असून मुंबई ते धुळे मार्गावरील वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची मोठी सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बहुप्रतीक्षित द्वारका भुयारी मार्गाचे काम आता सकारात्मक टप्प्यावरती पोहोचले आहे. अंडरपाससाठी एकूण 3 स्लॅबचे नियोजन आहे. यापैकी पहिल्या स्लॅबचे काम पूर्ण करून धुळे मुंबई मार्ग याआधी सुरू करण्यात आला आहे. आता दुसऱ्या स्लॅबचे मुख्य काम पूर्ण झाले असून किरकोळ कामे आटोपल्यावरती मुंबईकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूकही सरळ मार्गाने सुरू होईल. सध्या मध्यभागी असलेल्या तिसऱ्या स्लॅबचे काम वेगाने सुरू आहे. दुसरीकडे वडाळा नाका आणि पर्यायी मार्गावरील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी द्वारका पोलीस चौकीजवळ रस्ता येत्या 1 महिन्यात सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. सध्या कामाचा वेग काहीसा संथ असल्याने जानेवारी 2027ची अंतिम मुदत पाळली जाईल की नाही याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे. मात्र हा बोगदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर सततच्या कोंडीने त्रस्त झालेल्या वाहन चालकांची या समस्येतून कायमची सुटका होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक. शिवाजीवाडी आणि पखाल रोड परिसरातील नंदिनी नदीवरील पूल पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. मुसळधार पावसामुळे पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत असून सुमारे 25,000 नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. या समस्येवर महापालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला पूर आला आणि शिवाजीवाडी पखाल रोड परिसरातील पुलांवरून पाण्याचा वेगवान प्रवाह सुरू झाला. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली, तर वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागला. वडाळा नाका, पाथर्डी गाव आणि परिसरातील हजारो नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मात्र वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता विद्यमान पूल अपुरे पडत आहेत. पुराच्या काळात पुलाखाली कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनते. नंदिनी नदीवरील दोन्ही पुलांची उंची वाढवावी, सध्याच्या पुलांना समांतर नवीन पूल उभारावा आणि या समस्येवर तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी नियोजन करावे अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या बर्डीपाडा रगतविहीर मार्गावरील एसटी बसच्या वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रस्त्यातच बस बंद पडणे, ब्रेक निकामी होण्याच्या घटना आणि नवीन बस ग्रामीण मार्गाऐवजी अन्य मार्गांवर धावत असल्याचा आरोप करत प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. बर्डीपाडा रगतविहीर मार्गावरील एसटी बस वारंवार नादुरुस्त होत असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासादरम्यान बस कधी बंद पडेल याचा नेम नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या रगतवीर आणि बर्डीपाडा नेहमी फेल असतात. कधी वेळेवर येत नाही, कधी रद्द केले जातात.
आणि या गुजरात बाउंड्रीला जोडणाऱ्या गाड्या असल्यामुळे या रद्द होणंही फार चुकीचं आहे आणि उत्पन्न भरपूर या गाड्यांचं. तर डेपो मॅनेजरने याच्यामध्ये चांगलं लक्ष घालून आणि गाड्या व्यवस्थित दिल्या पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. जर याच्या पुढे तसं झालं नाही तर आम्हाला आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल. यातच रगत विहिरीहून परतणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती वणी बस स्थानकातच थांबवावी लागली. या घटनेमुळे विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. कळवणहून येणाऱ्या बसेस आधीच पूर्ण क्षमतेने भरलेल्या असल्याने अनेक प्रवाशांना तासनतास बस स्थानकात प्रतीक्षा करावी लागली. अखेर काही प्रवाशांना कळवण मार्गे नाशिककडे रवाना करण्यात आलं. ग्रामीण भागासाठी दाखल झालेल्या आईसाहेब राज जिजाऊ नवीन बस ग्रामीण मार्गांवर न चालवता इतर मार्गांवर धावत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. तसेच कळवण डेपोमध्ये कायमस्वरूपी जबाबदार अधिकारी नेमून बर्डीपाडा रगतविहीर मार्गावर सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा प्रवाशांनी दिलाय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाला मंत्री गिरीश महाजन अनुपस्थित राहिलं असून त्यांनी खडसेंना 100 वर्षे जगण्याचा उपरोधिक टोला लगावलाय. वरही जोरदार हल्ला चढवला. महत्त्वाच्या कामामुळे बाहेर असल्याचं सांगत महाजनांनी खडसेंच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं. शुभेच्छा देतानाच त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला. उबाठा आणि शरद पवार गटाला आंदोलनासाठी माणसं मिळत नसून त्यांच्याकडे कार्यकर्ते उरले नसल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच स्वतःचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहितीही महाजनांनी दिली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. राज्यराणी एक्सप्रेसच्या H1 AC बोगीतून 5,72,000 रुपयांची पर्स चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. नाशिक रोड ते इगतपुरी दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलेचं सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असलेली पर्स चोरीला गेली होती. इगतपुरी लोहमार्ग पोलीस आणि RPFने संयुक्त कारवाई करत CCTV व तांत्रिक तपासाच्या आधारे नाशिकच्या भद्रकाली परिसरातून दोघांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून 4,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित मालासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. दिनांक 8/7/2026 रोजी फिर्यादी नुसरत फातिमा कमरुद्दीन राहणार कांदिवली मुंबई हे त्यांचे पती यांच्यासह नांदेड ते मुंबई असा प्रवास करत असताना त्यांच्याकडे जो काही सोन्याचा मुद्देमाल होता तो राज्यराणी एक्सप्रेस याच्या फर्स्ट क्लास AC ते प्रवास करत असताना त्यांची जी एक पर्स होती ज्यामध्ये त्यांचा सोन्याचा मुद्देमाल होता, एकूण 5,72,000 रुपये किमतीचा तो मुद्देमाल होता. त्याच्यामध्ये एक iPhone आणि सोन्याचे दागिने होते, 4 अंगठ्या, 2 त्यांच्या पोत होत्या आणि 2 मोबाईल होते. असं अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लंपास केलेला होता आणि आपल्याकडे त्याबाबत गुन्हा दाखल होता. तो गुन्ह्याचा तपास ग्रेड PSI आमचे निकम करत असताना आम्हाला काही CCTV फुटेज मिळाले. त्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत होतो. त्यामध्ये आम्हाला नाशिक येथील 2 आरोपी निष्पन्न झाले CCTV फुटेजवरून. ते आरोपी त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा होता. त्या आरोपींचे नावे फैजल फिरोज खान, वय 21 वर्ष, राहणार मोठा राजवाडा, काळे चौक, वडाळा नाका. आणि दुसरा जो आरोपी होता तो अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहे. तर असे आम्हाला 2 आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या ताब्यातून एकूण 4,65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि राहिलेला जो मुद्देमाल आहे त्यामध्ये एक सोन्याची चेन आहे, तो पण आम्ही रिकवर जप्त करण्याचे प्रयत्न करत आहोत. यामध्ये जी कारवाई केलेली आहे ही लोहमार्ग पोलीस स्टेशन येथील अंमलदार, आम्ही स्वतः API खैरनार, ग्रेड PSI आणि PSI कानगुले आमचा स्टाफ आणि RPFच्या इन्स्पेक्टर बाबूलाल चौधरी आणि त्यांचा स्टाफ अक्षय आणि त्यांचा इतर सगळा स्टाफ असा GRP आणि RPF असे संयुक्त मिळून ही तपास केलेला आहे आणि कारवाई ही केलेली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.
नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं अन्नत्याग आमरण उपोषण सोमवारी 6व्या दिवशी मागे घेण्यात आलं. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्ते करण गायकर यांना ज्यूस पाजून हे उपोषण सोडवलं. रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी करण गायकर यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आमरण उपोषण 6व्या दिवशी स्थगित करण्यात आलं. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देत करण गायकर यांना ज्यूस पाजून उपोषण सोडवलं. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितलं की येत्या 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या जातील. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि शासन सकारात्मक भूमिका घेईल आणि योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन महाजनांनी दिलं. आपला आहे ना महत्वाचा, त्यामुळे आपली घरं जाणार नाही किंवा आपलं नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ. ठीक आहे. शेतकरी एकजुटीचा जय जवान. नाशिक महापालिकेच्या डांबरीकरणाच्या कामांना स्टार रेट म्हणजेच ज्यादा दर देण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलंय. डिसेंबर-जानेवारीमध्ये झालेल्या डांबरीकरणाच्या कामांना अतिरिक्त दर देण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने तीव्र विरोध केलाय. गटनेते तथा नगरसेवक केशव पोरजे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलाय. महापालिकेच्या डांबरीकरणाच्या कामांना स्टार रेट देण्याच्या मुद्द्यांवरून नाशिकमध्ये वाद निर्माण झाला आहे. स्थायी समितीत चर्चा झाल्यानंतर मंजूर झालेला हा विषय महासभेत ठेवण्यात आला होता. मात्र प्रशासनाने विषय मागे घेतल्याचे जाहीर केले. तरीही छुप्या पद्धतीने प्रस्ताव मंजूर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप शिवसेना उभाटाने केला आहे. महापौरांनी पुढील विशेष महासभेत सुधारित स्टार रेट सादर करण्याची सूचना केली आहे. मात्र याआधीच टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेल्या 58 कामांना स्टार रेट लागू करू नये अशी मागणी केशव पोरजे यांनी केली आहे. एकाच पावसामध्ये आज नाशिककरांचे काय हाल झाले आपण सर्वांनी बघितलं. म्हणून आज आयुक्त असेल, महापौर असेल, यांना जाग आणण्यासाठी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत. त्याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे स्टार रेटचा. यांनी जो स्टार रेट लागू केला हा कुठल्याही नियमात नसून हा स्टार रेट कॉन्ट्रॅक्टरांना पोचण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरांचे लाड पुरवण्यासाठी हा स्टार रेट दिला जातो. हा स्टार रेट कॅन्सल झाला पाहिजे, नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मागील कामांना स्टार रेटच्या नावाखाली अतिरिक्त निधी देण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उभाटाने दिला आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. बातम्यांचा ओघ असाच कायम राहील. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपलं नाशिक. माझं रक्त तपासलं तर माझ्या DNA मध्ये तुम्हाला नाशिक सापडेल. हे नाशिक फार बदललंय, फार विस्तारलं सुद्धा. आपलं नाशिक, आपलं नाशिक, आपलं नाशिक, आपलं नाशिक, आपलं नाशिक, आपलं नाशिक. गप्पा नाशिकच्या. नाशिक म्हटलं की एक वेगळी अस्मिता आपल्यामध्ये जागृत होते. तिथ्यंतर उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपलं नाशिक, गप्पा नाशिकच्या. आपलं नाशिक, आपलं नाशिक, आपलं नाशिक, आपलं नाशिक. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. बनवूया नाशिकला एक सक्षम बिझनेस हब. तुमचा व्यवसाय, तुमचा ब्रँड, तुमची ओळख आता लाखो ग्राहकांपर्यंत. आपल्या नाशिक 24 तास सोबत जोडा तुमचा व्यवसाय आणि द्या तुमच्या ब्रँडला प्रभावी प्रसिद्धी. आमची पोहोच डेन केबल नेटवर्क, चॅनल क्रमांक 822, नाशिक व नगर जिल्ह्यात उपलब्ध. 4 लाखांहून अधिक सेट टॉप बॉक्स कनेक्शन, 32 लाखांहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोच. आपलं नाशिक ॲप अँड्रॉइड आणि iOS वर उपलब्ध. आपलं नाशिक डिजिटल पोर्टल
www.आपलंनाशिक24.tv, YouTube, Facebook, Instagram हँडल आपलं नाशिक 24. आमच्या जाहिरात सेवा, टीव्ही कमर्शियल्स, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया प्रमोशन, वेबसाइट अँड डिजिटल पोर्टल प्रमोशन, प्रॉडक्ट लॉन्च कॅम्पेन, ब्रँड बिल्डिंग, कॉर्पोरेट फिल्म्स, इंटरव्ह्यूज अँड बिझनेस फीचर्स, इव्हेंट प्रमोशन. तुमच्या व्यवसायासाठी प्रभावी प्रसिद्धी, योग्य ग्राहकांपर्यंत पोहोच. आजच संपर्क करा 9775313000. आपलं नाशिक 24@gmail.com. ईमेल, वेबसाइट www.आपलंनाशिक24.tv. आमच्या कार्यालयाचा पत्ता 101-102 पहिला मजला, सक्सेस स्क्वेअर, रामायण बंगल्यासमोर, टिळकवाडी, नाशिक 422-002. आपलं नाशिक 24. आपला आवाज, बातमी 24 तास. आपलं नाशिक, आपला आवाज, बातमी 24 तास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात स्वागत. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाची ताकद मिळणार आहे. कुंभमेळ्याच्या कामांवर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री कार्यालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत हे कार्यालय सुरू करण्याची तयारी सुरू असून ध्वजारोहणानंतर किमान वर्षभर हे कार्यालय कार्यरत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यापैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सध्या वेगात सुरू आहे आणि या संपूर्ण नियोजनावर थेट मुख्यमंत्री कार्यालयाची नजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री आणि समन्वयकांचे स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. या कार्यालयासाठी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची पाहणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून या संदर्भात विचारणा करण्यात आली असून मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी संभाव्य कार्यालयाच्या जागेची पाहणी केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. ध्वजारोहणानंतर हे कार्यालय किमान 1 वर्ष कार्यरत राहणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच कुंभमेळ्याच्या कामांपासून ते भाविकांच्या सुविधांपर्यंत हे कार्यालय कार्यरत राहणार आहे. नाशिक महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका आणि राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या यंत्रणेकडे असणार आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालय स्थापन करण्यामागे केवळ नियोजनाचा भाग आहे का, की कुंभमेळ्याच्या कामांवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सरकारने थेट हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. प्रयागराज कुंभमेळ्यानंतर नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन अधिक भव्य करण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास कामं हाती घेतली आहेत. सुरुवातीला 24,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. नंतर या आराखड्याला कात्री लावत तो सुमारे 8,000 कोटींपर्यंत आणण्यात आला. मात्र त्यानंतर सरकारने पुन्हा वेगाने पावलं उचलत 34,000 कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्रिस्तरीय कुंभमेळा प्राधिकरणही आहे. मंत्रालयापासून स्थानिक पातळीपर्यंत विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि आता नाशिकमध्ये स्वतंत्र मुख्यमंत्री कार्यालयही स्थापन करण्यात येत आहे. यावरून सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन किती मोठ्या पातळीवर केलं जातं याची कल्पना येते आहे. तर दुसरीकडे कुंभमेळ्याच्या कामांवरून वादही निर्माण झाले आहेत. 2800 कोटी रुपयांच्या रस्ते कामांमध्ये ठेकेदारांची रिंग झाल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कोणताही नकारात्मक संदेश जाऊ नये, कामांचा दर्जा आणि गुणवत्ता कायम राहावी आणि महत्त्वाच्या कामांवर थेट नियंत्रण ठेवता यावे, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून थेट देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा आहे. स्वतंत्र कार्यालयामार्फत कुंभमेळ्याचं जागतिक ब्रँडिंग, विकास कामांवर थेट देखरेख, प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय, VVIP आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांचं नियोजन, भाविकांच्या सुविधांवर नियंत्रण, नाशिककरांचा नियोजनात सहभाग, महाराष्ट्राचे देश आणि विदेशात ब्रँडिंग या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर नाशिक आणि महाराष्ट्राच्या जागतिक ब्रँडिंगची मोठी संधी आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या नियोजनावर थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाची नजर राहणार का, याकडे आता नाशिककरांचं लक्ष लागलंय.
खासगी वसतिगृहात राहणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे येथील अंजली बागुल ही विद्यार्थिनी खासगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होती. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यातील नवीन नगर येथील अंजली बागुल ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी नाशिकमध्ये राहत होती. खासगी वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील तिच्या खोलीत तिने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. घटना लक्षात येताच तिला तातडीने खाली उतरवण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाहीये. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचं नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारणीच्या नियोजनाला वेग आलाय. साधुग्रामासाठी 1300 ते 1400 एकर जागेच्या नियोजनाबाबत प्रशासन आणि 13 आखाड्यांच्या संतांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत साधू संतांच्या मुक्कामासाठी आवश्यक जागा, तसेच रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते. प्रशासनाने आखाड्यांमध्ये समन्वय ठेवून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जेल रोड परिसरात सोमवारी सकाळी दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली. पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून पतीने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेल रोड लगतच्या महारुद्र कॉलनीतील वसंत विहार येथे ही घटना घडली. अश्विनी हजारे आणि त्यांचा 7 वर्षीय मुलगा श्रेयस हजारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर किरण हजारे याने विषारी औषध सेवन केल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर आणि मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचं समोर आलंय. घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून नाशिक रोड पोलीस विविध अंगांनी तपास करतायत. न्यूज डेस्क, आपला नाशिक. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. पंचक गावातूनही वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. टाळ मृदुंगांच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात या दिंडी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. आषाढी एकादशी निमित्त पंचक तसेच पंचक्रोशीतील भाविक वारकरी पंढरपूरच्या वारीसाठी रवाना झालेत. पंचक चौफुली येथे श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. रेणुका माता प्रतिष्ठान नागापूर बोल्लेगाव यांच्या वतीने आयोजित या पायी दिंडी सोहळ्यात सुमारे 30 ते 35 भाविक सहभागी झालेत. हरिभक्त पारायण तुकाराम महाराज कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा मार्गक्रमण करणार आहेत. दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त आमच्या पंचक येथून दिंडीचं प्रस्थान होत असतं. याही वर्षी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वारकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन आमच्या पंचगावातून पंचक ते पंढरपूर असा प्रवास या ठिकाणी होत आहे. आणि गेल्या 10-12 वर्षापासून आमची ही दिंडी निघत आहे आणि ह्या वर्षी आमच्या सर्व वारकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन ही दिंडीचं आता प्रस्थान या ठिकाणी पंचकून होत आहे. कोल्हापूर, देहू, आळंदी, गाणगापूर आणि अक्कलकोट येथील विविध धार्मिक स्थळांना भेटी देत हे वारकरी अखेर पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत. संपूर्ण परिसर ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने भक्तिमय झालाय. स्पर्धा परीक्षा, पेपर फुटी आणि भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आक्रमक झालाय. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आलंय.
विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने नाशिकमध्ये जोरदार भूमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्याची मागणी केली आहे. आज या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी जे दिल्ली येथे आंदोलन चालू केले, जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन हाती घेतलं, विद्यार्थ्यांच्या सातत्याने पेपर फुटी, त्याच्यामध्ये होत असलेलं नुकसान ते सातत्याने लक्ष देऊन देखील त्या ठिकाणी कुठेही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. म्हणून संपूर्ण देशभर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून विविध पक्ष या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार श्री सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन हाती घेतलं त्याला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, प्रांतिकचे उपाध्यक्ष, सर्व महिला आघाडीच्या अध्यक्ष, सर्व महिला प्रतिनिधी या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब यांना या विद्यार्थ्यांचं आंदोलन या शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं. नरेंद्र मोदी सरकार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सोनम चुंग यांनी मागितला, परंतु त्यांचा राजीनामा 20 दिवस झाले तरी घेतला नाही. आणि आजपर्यंत या आंदोलनामध्ये 20 विद्यार्थ्यांचं आत्महत्या त्या ठिकाणी झाला, तरी देखील सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही. म्हणजे इतकं निर्दयीपणाने सरकार त्या ठिकाणी वागतं. सातत्याने विद्यार्थ्यांच्या या पेपर फुटीमुळं अनंत विद्यार्थ्यांचं, लाखो विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं. देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्था या ठिकाणी कोलमडलेली आहे. म्हणून या शिक्षण व्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी सोनम चुंग यांच्या मागणीप्रमाणे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. निवेदनात वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पोलीस भरतीतील कथित अन्यायामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पक्षाने पाठिंबा जाहीर करत सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच गैरव्यवहारात सहभागी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून भविष्यात सरकारी कामांपासून दूर ठेवावे अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर. द्वारका अंडरपासच्या दुसऱ्या स्लॅबचं काम पूर्ण, लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. नंदिनी नदीवरील पूल धोकादायक, पावसाळ्यात 25,000 नागरिकांचा जीव टांगणीला. सुरगाण्यात एसटी महामंडळाचा मनमानी कारभार, बर्डीपाडा रगतविहीर मार्गावर बसच्या बिघाडामुळे प्रवासी त्रस्त. खडसेंच्या वाढदिवसाला महाजनांची दांडी, शुभेच्छांमधून लगावला राजकीय टोला. राज्यराणी एक्सप्रेसमधून लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळाले, पण नाशिकच्या भद्रकालीत अलगद जाळ्यात अडकले. यासोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत